जय बाबा. जय बाबा बेटा. जय बाबा. कठाळे काका, नाफडे भाऊ, वसंतजी, निलिमा देशपांडे. निलिमा जय बाबा. हा अच्छा, हा, जय वेळ बाबा. झाली आहे. पूर्ण प्रार्थना आरती सगळं करून घ्या म्हणतायत. एक जण प्रार्थना म्हणाल सगळ्या आणि नंतर आरती एकत्र म्हणाला. ठीक आहे, सुरू ठीक आहे. करूया. जय वेळ बाबा. झाली, आपण सुरू करूया. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा, सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. जय बाबा. नीलमजी, डोंगरे भाऊ, सगळ्यांना जय बाबा. लाईफ ॲट इट्स बेस्ट या सुंदर पुस्तकाचं मराठी भाषांतर आहे, जीवनाच्या सर्वोच्च पदी. हे आपण वाचत आहोत. सुंदर पुस्तक आहे. आणि गेल्या वेळेला आपण पेज नंबर 15 वर थांबलो होतो. आणि शिष्य आणि त्याच्या मनोवृत्ती कशा असतात याच्याबद्दलचा हा पाठ होता. त्याच्यामध्ये आचार आणि विचार म्हणजे जसे आहेत तसं आचरण पण झालं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट एक बघितली. नम्रपणा विरोधाची धार बोथट करतो. अंगी नम्रता आणणं फार कठीण असतं आणि ती आणणं महत्वाचं आहे, म्हणजे आपोआप अहंकार कमी होतो किंवा जातो. आणि सर्वव्यापी जीवनाचं अमरत्व म्हणजे कसं, जे अमरत्व आहे सर्वव्यापी आहे खरं तर, पण त्या दृष्टीने आपण कधी त्याला बघण्याचा प्रयत्न नाही करत. आणि दांभिकपणा, ढोंगीपणा आणि संयम इथपर्यंत आपलं वाचलं होतं. पण संयम त्यातलं पाहिजे तर आपण एक फक्त वाचूया परत. संयम हा जो टॉपिक त्यातला आहे हा वाचून मग आपण आजच्या वाचनाला सुरुवात करूया. तुम्ही आपले मन शांत, स्थिर आणि निश्चल राखा. आपल्या वासनांचे गुलाम बनू नका, तर त्यांचे दमन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ज्या काही इच्छा, आकांक्षा, वासना, लोभ, मोह, क्रोध, मत्सर हे सगळे जे आहे त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे बाबांनी स्पष्ट इथे सांगितलेलं आहे. जो स्वतःच्या जिभेवर ताबा चालू शकत नाही त्यास आपले मन काबूत ठेवता येत नाही. आता हे सगळ्या प्रकाराने वाचा आहे म्हणजे जिभेवर तिथेही ताबा आहे, खाणं आहे, लालसा जी आहे ती खाण्याची पण असते, लोभ है ना. आजकाल जाहिरात असते, पेट भरा लेकिन मन नाही भरा, अशी जाहिरात असते कशा कशासाठी. तर ते मन आधी भरून टाकायचं. तर ज्याचा जिभेवर ताबा नाही त्याला मन नियंत्रणात ठेवता येत नाही, राखता येत नाही. मन ज्याच्या अधीन नाही म्हणजे ज्याच्यावर मनावर ज्याचं नियंत्रण नाही, मनावर ज्याचा ताबा नाही, तो मिळवताच आला पाहिजे. तर पुढची स्टेप आहे मनोनाश. आधी तर नियंत्रण मिळवूया, मग मनोनाशाचं बघूया. मन ज्याच्या अधीन नाही त्यास आपल्या कृतीवर संयम राखता येत नाही. जर मन ताब्यात नसेल तर त्याच्या कृती पण त्याच्या इच्छा, वासनांच्या जोरावर त्याच्या कृती चालतील. म्हणून मनात जरी विचार आले ते तरी प्रत्यक्ष कृतीत उतरवायचे नाही. हे महत्वाचं बाबांनी नेहमीच सांगितलेलं आहे. त्याचं परत एकदा इथे प्रत्यंतर येतं की जर मनावर ताबा मिळवला नाही तर कृतीवर सुद्धा ताबा मिळवता येणार नाही. जो मिळवता आलाच पाहिजे तरच संस्कार कमी होतील आणि आत्मनिग्रही
न राहू शकणारा स्वतःच्या अनंत आत्म्याच्या खऱ्या साक्षात्काराला वा ज्ञानाला अंतरलाच म्हणून समजा. इथे स्पष्ट बाबांनी सांगितलंय संयम आवश्यक आहे, नियंत्रण आवश्यक आहे, निग्रह आवश्यक आहे. ज्याला आत्मनिग्रह साधलेला नाही त्याला आत्मसाक्षात्कार मिळणार नाही. आता पुढचं आहे तत्वग्राही विवेक बुद्धीची श्रेष्ठता. म्हणजे आपण बरेच लोक हल्लीच, परवाच एक फोन आला होता की कोणीतरी सांगितलं की बाबांनी सांगितलं वाचू बिचू नका, नुसतं प्रेम करा. अरे पण ते प्रेम म्हणजे काय, ते कसं करायचं हे तू वाचशील तरच कळेल ना. वाचन हा अंतिम उद्देश नाहीच आहे. नुसता वाचूनही उपयोग नाही, वाचून समजल्यावर ते कृतीत, जसं आता आपण वाचलं, संयम पाहिजे, निग्रह पाहिजे. आता जे लोक आर्ग्युमेंट करतात की बाबांनी सांगितलं बी नॅचरल, त्यांना ही उत्तम उत्तर आहे, बरोबर. तसं वाचन हा जरी अंतिम उद्देश नसला तरी वाचनच शेवटी आम्हाला ह्या गोष्टी शिकवणार आहे. आणि त्या जसं आपण विचार आणि आचार बघितलं तसं ते वाचल्यानंतर हळूहळू निग्रहाने प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचं काम आपलं असतं. आणि ते कधी साधतं, परत परत वेगवेगळ्या पद्धतीने वाचून त्याचा मनावर परिणाम एकदा झाला आणि निश्चय झाला की मग पुढे ती कार्यवाही होऊ शकते. जसं टीव्ही वरती जाहिरात दाखवतात, पहा, तुम्ही सगळे टीव्ही बघत असाल तर कमी करा किंवा बंद करा. असं काही लोकांनी केलंय बघा, बंद. एनिवे, तर टीव्ही बघत असाल तर त्याच्यात त्यांचं काय तंत्र असतं माहितीये, हे मार्केटिंगचं एक टेक्निक आहे. तुम्हाला जरी एखाद्या वस्तूची गरज नसेल पण सतत 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 जर ती वस्तूच्या बद्दलचं तुम्ही ऐकत गेलात, त्याच्याबद्दलचं वाचत गेलात, पाहत गेलात, काहीतरी एक जाहिरात असते एखाद्या प्रॉडक्टची, तुम्हाला आवश्यक असतंच असं काही नाही ते उत्पादन, पण सतत ती इतकी जाहिरात दाखवली जाते की शेवटी कधीतरी कुठेतरी त्याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो आणि तुम्ही विचार प्रवृत्त होता, विचार करायला लागता. अरे, सारखी सेलची जाहिरात असेल तर तुमचं मन म्हणतं चल मी इथे जाऊन बघून येते काय सेल आहे, हे काय उत्पादन आहे मी घेऊन बघते. म्हणजे सतत जर सांगत आलं तर त्याचा बुद्धीवर, मनावर परिणाम होतो. मग तो टीव्ही न बघता जर सतत हे वाचन केलं, हे विचार सतत वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आपण सतत ऐकत गेलो, वाचत गेलो, तर कुठे ना कुठे त्याचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या मनावर होतो आणि त्याचा मग फायदा आचरणासाठी होतो. म्हणून तत्वग्राही इथे म्हटलेलं काय आहे, तत्वग्राही विवेक बुद्धी. आता विवेक बुद्धी कशासाठी पाहिजे, ज्याला आपण म्हणतो तरतम भाव कळला पाहिजे. चांगलं वाईट ते जेव्हाच कळेल, जोखता कधी येईल, निस्वार्थ भाव कधी कळेल, तिथे विवेक वापरला तर मी ही क्रिया निस्वार्थ हेतूने सेवा करू की नको करू, ही सेवा आहे, ही मी करायला पाहिजे, हे कोण ठरवणार, बुद्धी ठरवणार. कशाच्या जोरावर, विवेकाच्या जोरावर. म्हणजे तिथे विवेक बुद्धी, विवेक जे 6व्या भूमिकेत साधलं जातं. 6व्या भूमिकेमध्ये मनाचे 2 भाग आहेत, भावना आणि विचार. तर त्या दोन्हीवर नियंत्रण करता आलं पाहिजे. म्हणून विवेक बुद्धी ही श्रेष्ठ आहेच. कशी ते आता बघूया. मानव जातीच्या दृष्टीने पाहता धर्म आणि नीती यांचे रूढ नियम हे पित्याने पुत्रास त्याने कसे वागावे या संबंधी केलेल्या सर्वसामान्य उपदेशाप्रमाणे असतं. किती छान सांगितलंय आणि अगदी खरंय. आता घरात लहान लेकरू असेल, मग मुलगा असो, मुलगी असो, पिता असो, माता असो, घरातले लोक त्याला सतत सांगत राहतात, हे की नाही, काय काय सगळं मुलांना आपण सतत काय काय शिकवत असतो. खोटं बोलायचं नाही, जे काही असेल ते सगळ्यांना वाटून द्यायचं. आणि त्या मुलं हे असं ओल्या मातीसारखं असतं, इतकं सुंदर पद्धतीने आता त्यांच्या अंगी ते बाणवलं ना, निस्वार्थपणा, प्रेम, हे सगळं त्या मुलांना आतापासून आपण घडवायचा प्रयत्न करतो. अगदी हेच कार्य जेव्हा ईश्वर मानव रूपात अवतार म्हणून येतो तेव्हा तो करतो, तो घडवतो, तो आपल्याला उपदेश करतो
की कसं वागायचं, काय वागायचं, कसं बोलायचं, काय सांगायचं, की जेणेकरून हा जो जीवात्मा आहे तो परत परमात्मा स्वरूप होईल. तो आहेच परमात्मा, पण त्याची त्याला जाणीव होईल. जेणेकरून अंतिम उद्दिष्ट काय आहे, आपण मुलांना का घडवतो की जीवन सफल व्हावं म्हणून. तसं इथे ईश्वराच्या दृष्टीने आपलं जीवन साफल्य कधी होतं, आपण ईश्वर साक्षात्कार मिळवल्यावर. म्हणून तो ईश्वर अवतार म्हणून आल्यावर सतत उपदेशाप्रमाणे उपदेश देत असतो. जसं एखादा पिता आपल्या मुलाला देत असतो उपदेश, कसं वागावं कसं, त्याप्रमाणे तो अवतार सतत हे उपदेश आपल्याला करत असतो. हे सगळे धर्म, नीती, नियम, हे रूढ जे आहेत ते कसे झाले, अशा पद्धतीने ते अस्तित्वात आलेले आहे. ते मानवजातीच्या कल्याणासाठीच असतात. पण जर एखाद्याला तत्वग्राही, विवेकग्राही म्हणजे ग्राह्य करणारी, घेणारी, ओके, तत्वग्राही विवेक बुद्धीची देणगी लाभली असेल तर त्याने रूढ धर्म नीती नियमास बाजूस सारून तिच्या आदेशाप्रमाणे, जर ह्या तरतम भाव तुम्हाला कळत असेल, आणि ही काही जणांना देणगी इतकी उत्तम असते, मग तो लहान मूल असो, माणूस असो, कुणी असो, की त्यांना हे बरोबर चूक, चांगलं वाईट हे इतकं छान आपसूक त्यांना कळतं की त्याला इथे म्हटलेलं तत्वग्राही विवेक बुद्धीची देणगी ज्याला लाभलेली आहे, मग त्यांनी तिथे हे रूढ जे नीती नियम आहे किंवा धर्माचं जे काही सांगितलेलं आहे हे त्याने बाजूला ठेवलं आणि आपल्या बुद्धीच्या आदेशाप्रमाणे त्याने वागणं केलं तरी चालेल. तसे केल्यास नुकसान होणार नाहीच, उलट मोठा लाभच होईल. आता लाभ कसा, तर बाबांनी जसं सांगितलं, आज कुठलाही धर्म त्याच्या मूळ रूपात नाहीये. आता जसं परवाचंच उदाहरण, बाबांनी काय सांगितलं, सगळ्यात सोपा साधा सुंदर मार्ग म्हणजे ईश्वरावर प्रेम करणे आहे. मान्य, आपण ते करू शकतो का, त्याच्या पायऱ्या काय आहेत, त्याची सुरुवात कशी करायची, ह्याच्याबद्दल बाबांनी इतके संदेश प्रेमावर दिलेले आहेत, ते आपण तर वाचलेले आहे. पण ते जर बाबांनी संदेश दिलेले आम्ही वाचले नाही तर आम्हाला कसं कळेल की प्रेम करायचं आहे. बाबांनी असं कुठेही म्हटलं नाही की पुस्तकं वाचू नका. आणि आत्ताच ते गृहस्थ, मला असं कळलं की मला माहित नाही, कोण नावही माहित नाही, कोणीतरी सिनियर बाबा प्रेमीने सांगितलं की पुस्तकं वाचायची गरज नाही, पुस्तकं वाचू नका, बाबांनी सांगितलंय की फक्त ईश्वरावर प्रेम करा. आता ईश्वरावर प्रेम करणं हे केवढा मोठी त्याची व्याप्ती आहे ते कदाचित आपल्या पामराला कळलेलंच नाही. म्हणजे आत्ताच तसंच धर्मांचं बाबा सांगतात, कुठलाही धर्म त्याच्या मूळ रूपात नाही, काळाच्या ओघात ते सगळं काही बदललेलं आहे. आणि म्हणून आपण मागे पण बघितलं की सद्गुरूंनी जर एखादी क्रिया धर्माच्या विरुद्ध सांगितली तर धर्माच्या वरती सद्गुरूचा आदेश आहे आणि सद्गुरूचा आदेश पाळला पाहिजे. त्याचप्रमाणे इथे ज्याला अशी देणगी लाभली विवेक बुद्धीची, त्याने धर्माचरण बाजूला ठेवून स्वतःच्या बुद्धीने कार्य केलं तरी चालेल. आता याचं दुसरं सुंदर उदाहरण म्हणजे स्पृश्यास्पृश्यता. त्यावेळी त्या लोकांनी ह्या स्पृश्यास्पृश्यतेच्या विरोधात जाऊन काम नसतं केलं. धर्मात असं कुठेही सांगितलं नाहीये की स्पृश्यास्पृश्यता पाळा, पण तो खोटा प्रचार होता. त्याला बळी न पडता आपल्या विवेक बुद्धीने जेव्हा आपण काम करून पुढे चालू, तेव्हा दॅट इज अ माइलस्टोन. एका द्रष्ट्या पुरुषाने म्हटल्याप्रमाणे आरोग्य प्राप्तीसाठी संपत्तीचा त्याग करावा. आरोग्य प्राप्त व्हायचं असेल तर संपत्ती गेली तरी चालेल. स्वाभिमान टिकवण्यासाठी संपत्ती व आरोग्य यांना लाथ मारावी आणि धर्माच्या रक्षणासाठी संपत्ती, आरोग्य, स्वाभिमान यावर पाणी सोडावे लागल्यास तसे करावे. पण परमेश्वर जर मिळवायचा असेल तर धर्मासकट सर्व गोष्टींना निशंकपणे तिलांजली द्यावी. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये ईश्वर हा सर्वोच्च आहे, परमोच्च आहे, सर्वात महत्वाचा आहे. त्या ईश्वराच्या पुढे ना धर्माला महत्व आहे, ना स्वाभिमानाला महत्व आहे, ना संपत्तीला महत्व आहे,
ना आरोग्याला महत्व आहे. झरे काही होऊ दे शरीराचं, पण ईश्वर प्राप्त मिळणार असेल, ईश्वर मिळणार असेल तर त्या शरीराचा उद्देशच ईश्वर प्राप्ती आहे. मानसिक संस्कार. देवीदास इंगोळे, तुमचा हँड रेज आहे, तुम्हाला विचारायचंय का काही? जय बाबा. जय बाबा. देवीदास इंगोळे, तुमचा हँड रेज आहे, काही विचारायचंय का तुम्हाला? हॅलो. नाही, चुकून झालंय मॅडम. बर, ठीक आहे. जय बाबा. जय बाबा. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा, मानसिक संस्कारांची छत्री. संस्कारांची छत्री. आपण हे मागे उदाहरण बघितलेलं आठवत असेल. वस्तुतः ईश्वर साधकापासून मुळीच दूर नसतो. त्याचे किंवा त्याचे दर्शन ही देखील अशक्य गोष्ट नाही. बाबा सांगतात, डोंट ट्राय टू फाइंड मी आउटसाइड यू, आय एम विदिन यू. बाहेर शोधायची गरजच नाही. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला असेल. तो बाहेर नाहीच आहे, आपल्यापासून दूर तर अजिबातच नाही. त्याचं दर्शनही अशक्य गोष्ट नाहीये. तो सतत सगळ्यांसाठी समान अंतरावर आणि सतत आहे. आपणच स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवतो. तुमच्या थेट डोक्यावर सदैव तळपत राहणाऱ्या सूर्याप्रमाणे तो असतो. पण तुम्हीच आपल्या डोक्यावर स्वतःच्या नानाविध संस्कारांची छत्री उघडून धरली असल्याने तो तुमच्या दृष्टी आड झालेला आहे. वरती सूर्य तळपतो, छत्री धरली आपल्याला दिसेल का? नाही. तसंच ईश्वर सतत आहे, पण ही संस्कारांची छत्री आड येते आणि त्यामुळे त्या ईश्वराला जो सतत आपल्यासाठी आहे, आपण स्वतः ईश्वर असूनही आपल्याला समजू शकत नाही, आपल्याला तो ईश्वर दिसत नाही, कारण आपल्या संस्कारांचा पडदा आड येतो. तुम्ही फक्त आपली छत्री बाजूला करण्याचाच काय तो अवकाश. सूर्य तुम्हाला दर्शन देण्यासाठी आपल्या जागीच आहे. त्याला दुसरीकडून कुठून धरून आणावे लागत नाही. पण काय आश्चर्य पहा, छत्रीसारखी एक लहान आणि क्षुल्लक वाटणारी वस्तू प्रचंड आकाराच्या सूर्याच्या दर्शनापासून तुम्हाला वंचित करून ठेवू शकते. त्याचे दर्शन ती तुम्हाला घडू देत नाही. ईश्वर कसा आहे? अमर्याद आहे. तरीही संस्कारांसारख्या क्षुल्लक गोष्टीमुळे आपण त्याचं दर्शन घेऊ शकत नाही. पुढचा मुद्दा आहे, निराळेपणाची जाणीव देणाऱ्या अहंकाराचे अज्ञान. आता काय काय आहे? निराळेपणाची जाणीव, सेपरेटिव्हनेस. तू मी, आपण सगळे वेगळे, आपण ईश्वरापासून वेगळे, ईश्वर आपल्यापासून वेगळे, ही जी आहे ती निराळेपणाची भावना. आता ही निराळेपणाची भावना हे म्हणजे काय आहे? अज्ञान आहे. आणि बाबा सांगतात, या अज्ञानातून तुम्हाला जागवण्यासाठी मी आलेला आहे. हे अज्ञान दूर करायचं. निराळेपणाची भावना, जाणीव दूर करून एकत्वाची जाणीव तिथे ठेवायची आहे. खरं जर बघितलं तर हे इतकी महत्वाची गोष्ट आहे. एकत्व, वननेस, प्रिन्सिपल वननेस. जितकं आतापर्यंत आपण बघितलं, जे पण षड्रिपूंवर नियंत्रण मिळवायचं आहे, जे पण बाबांनी सांगितलं हाऊ टू लव्ह गॉड, हे प्रत्यक्ष आचरणात जर आणायचं असेल तर हे निराळेपणाची जाणीव टाकून देणं, एकत्वाचं तत्व अंमलात आणणं, जाणीवपूर्वक ते सतत स्वतःला सांगून स्वतःला त्याच्याबद्दल जागरूक करत राहणं आणि ती अंगी बिंबवणं, हे जर केलं तर हे बाकीचं आपोआप साधेल. ते एक साधन आहे, पण नुसतं साधन नाही, ते सत्य आहे. कारण आपण एकमेकांपासून वेगळे नाहीये, आपण सगळे एक आहे. ईश्वर आणि आपण वेगळे आहोत ही भावना सुद्धा 6व्या भूमिकेपर्यंत कायम राहते. म्हणजे हे निराळेपणाची जाणीव केवढं मोठं भूत आहे, पण ते सतत
फार सोपं नाहीये, ते अवघड असतं. आणि ज्यांच्यासाठी हा अपपर भाव मिटलेला आहे ते महान. अशी लोक असतात, अशी लोक पाहिलेली आहेत मी, की त्यांना तुझं माझं राहतच नाही, सगळं एकसारखं वाटतं. केवढा महान आशीर्वाद तो असेल लाभलेला. म्हणजे त्यांचं तो अज्ञान किती दूर झालेला आहे. पण हे कसं अज्ञान आहे? मी म्हणजे वेगळा, तू म्हणजे काय झाला? अहंकार. तो अज्ञान आहे, अज्ञानातून निराळेपणा आहे. पण तो अज्ञान कशातून झालंय? सेपरेटिव्ह इगो, निराळेपणाचा मी, अहम. ही जो वेगळेपणाचा जो अहम आहे, त्या वेगळेपणाच्या अहम मधून, त्या अज्ञानातून ही निराळेपणाची, वेगळेपणाची जाणीव झालेली आहे. म्हणून एकत्वाचं तत्व हे बाबांनी जे अगदी, मी नेहमी विचार करायचे की बाबांनी हे एवढी सगळे आहे, बाबांनी हेच का निवडलं असेल वाक्य आपल्या समाधीवर? आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन. आता ही जागृती किती मोठी गोष्ट आहे, आत्मजागृती. ह्या अज्ञानातून जाग करण्यासाठी, हे एकत्वाचं ज्ञान देण्यासाठी, त्याची जाणीव, एकत्वाची जाणीव द्यायची, एकत्वाची जाणीव द्यायची, म्हणजेच ईश्वर साक्षात्कार देण्यासाठी मी आलेलो आहे. केवढी मोठी गोष्ट आहे. पण ती तेव्हा कळली नव्हती, उमजली नव्हती. फार उशिरा कळलं की त्याचं केवढं मोठं महत्व आहे. मास्टरी इन सर्व्हिट्यूड आणि आय हॅव कम नॉट टू टीच हे बाबांनी निवडलेले आहे, इफ आय एम नॉट रॉंग. निराळेपणाची जाणीव देणाऱ्या अहंकाराचा, किंचित देखील वास मारणाऱ्या कोणत्याही विचाराचा, भावनेचा व कृतीचा उगम निव्वळ गाढ अज्ञानात असतो. कुठलीही ती कृती असो, भावना असो, विचार असो, की मी आणि तो वेगळा आहे, हे अज्ञानातून असतं. आणि त्या अज्ञानातून जागा करायलाच तो आलेला आहे. आपण आपला ओव्हरकोट आपल्या सोयीप्रमाणे केव्हाही घालतो किंवा घालत नाही. त्याप्रमाणे हे अज्ञान नाही की आज अज्ञान आहे आणि उद्या ज्ञानी झालं नाही. ते कायम चिकटले आपल्याला बरोबर. ते जाईल तेव्हाच तो कोट पण जाईल. हे अज्ञान बद्ध करणारे आहे, बांधून ठेवणारे आहे, जखडणारं अज्ञान आहे. या कैदेमध्ये ह्या परमात्म्याला त्याने आत्म्याच्या रूपाने बांधून ठेवणारं हे अज्ञान आहे. म्हणजे केवढं मोठा रोल आहे त्याचा, ते गेलंच पाहिजे. या अज्ञानामुळे आत्म्याला कधीही न संपणाऱ्या व अधपतित बनवणाऱ्या यातना भोगाव्या लागतात. ह्या सेपरेटिव्हनेसमुळे, निराळेपणाच्या जाणीवेच्या अज्ञानामुळे हे जे काही आपल्याला यातना, त्रास, दुःख, क्लेश सहन करावा लागतो, तो केवळ ह्या अज्ञानामुळे सहन करावा लागतो. या यातना शारीरिक असल्याच पाहिजेत असे नाही. मानसिक यातना तर आजकाल उलट त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. पण त्या अपरिहार्यपणे, बिनचूकपणे आध्यात्मिक मात्र सदैव असतातच. सत्याशी प्रतारणा करण्यातच हे अज्ञान प्रगट होत असल्याने त्याला आत्मवंचनेचाच एक प्रकार म्हटले पाहिजे. केवढं मोठं वाक्य आहे. सत्याशी प्रतारणा करण्यातच हे अज्ञान प्रगट होतं. आता हे अज्ञान आहे ते कसं प्रकट होतं? ते सत्याशी प्रतारणा करतं. आता सत्य काय आहे? आपण सर्व ईश्वर आहोत. आपण दोन नाही, एकच आहोत. अनेक नाही, एकच आहोत. म्हणून बाबांनी सांगितलेलं आहे. लहानपणी मला फारच त्याचं कोडं वाटायचं की बाबा असं का बोलले. आय अँड यू आर नॉट वी बट वन. आणि ते नेहमी ती फिल्म दाखवायचे. नेहमी मी विचार करायचे, असं काय बाबा म्हणतात, आय अँड यू आर नॉट वी बट वन, हाऊ इट कॅन बी? असा नेहमी प्रश्न पडायचा. बट इट इज द ट्रुथ. ह्या सत्याशीच आपण प्रतारणा करतो की मी वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे, मेहर बाबा वेगळे आहेत. हो की नाही? आपण सगळे अनेक आहोत. ही जी अज्ञान आहे, प्रतारणा आहे, ती कशा, हे अज्ञानच आपल्या ह्या प्रतारणेतून प्रगट होतं की आपण वेगळे आहोत. म्हणजे एक प्रकारे आपणच आपली आत्मवंचना करतो. आपण परमात्मा असूनही स्वतःला हलकं समजतो.
मी म्हणजे हा देह. मी काळा आहे, गोरा आहे, अज्ञान आहे, सज्ञान आहे, गरीब आहे, दुर्बल आहे. ईश्वर सोडून आपण स्वतःला सगळं समजतो. तो माझ्यापेक्षा वेगळा आहे. हे काय झालं? महान असूनही लहान आपण स्वतःला करतो, म्हणजे आत्मवंचना. पण ही आत्मवंचना आपणच स्वतःची करतो. कशामुळे? अज्ञानामुळे. हे अज्ञान स्वतःशी असं प्रतारणा करायला आपल्याला शिकवतं. केवढी मोठी गोष्ट आहे. दुसरं कुणी आपली दुश्मनी करत नाही, दुसरं कुणी आपल्याशी प्रतारणा करत नाही, दुसरं कोणी आपल्याला उच्च नीच ठरवत नाहीये. आपणच आपली आत्मवंचना करतो, आपणच आपल्या स्वतःशी प्रतारणा करतो. केवळ आता प्रतारणा आणि आत्मवंचना ह्या दोन शब्दांना सुंदर साधे सोपे मराठीतले शब्द जर कुणी इथे चॅट मध्ये टाकले तर आय विल बी व्हेरी ग्रेटफुल. पुढे केवळ वरवरच्या तकलुपी उपायांनी व तात्पुरत्या तडजोडींनी ते नाहीसे होत नाही. म्हणजे होम केला, हवन केला, पूजा केला, दिवा केला, बत्ती केली, फुलं वाहिले, ह्याने हे अज्ञान नाहीस होणार नाही. कुणाला दिवा वाहतो बाबा, कुणाला दिवा लावतो, कुणाला फुलं वाहतो? स्वतःला. कुठून आली फुलं? कुणी दिली? त्यानेच दिली. तुम्हारा ही तुमको लौटाना, काहे पढ़ाई करो, मेहर मना आरती स्वीकारो. कुठून आलं हे दिवा, बत्ती, फुलं, पानं? ह्याला हे पान, त्याला ते पान, कुठून आलं? त्यानेच दिलेलं त्यालाच अर्पण करायचं. म्हणजे तू स्वतःच निर्माण केलंय, तू स्वतःलाच अर्पण करतोय. अशातला तो भाग झाला आत्मवंचना. बाबाजी सतत सांगतात की ह्या रूढींना महत्व देऊ नका. त्याचा एकदा या पद्धतीने सुद्धा विचार करायला पाहिजे की तो आत्मवंचनेचाच एक प्रकार आहे. आपण स्वतःला अगरबत्ती लावणार, स्वतःला फुलं चढवणार, स्वतःला अशा पद्धतीने एकदा ह्या कर्मकांडांचा विचार करून बघा, मजा येईल. केवळ वरवरच्या तकलुपी उपायांनी व तात्पुरत्या तडजोडीने ते नाहीसे होत नाही. प्रेम व सौंदर्य, आनंद आणि स्वतंत्रता, ईश्वरी जाणीव आणि खरी आत्मतृप्ती यांचे द्वारच ते आत्म्याला बंद करून ठेवते. तर वरवरचे उपाय, उपास केला, तपास केला, ह्याच्यामुळे काय होतं? खरा आनंद, खरं प्रेम, स्वतंत्रता, ईश्वराची जाणीव, ह्याला तो मुक्तो. जे खूप वरच्या श्रेणीत असतात ते लोक ह्या गोष्टींना बिलकुल महत्व देत नाही. सुरुवातीला ज्याला आपण म्हणतो ना नर्सरी सारखं, त्याचं थोडसा एक वातावरण निर्मिती पुरता त्याचा उपयोग होतो. एकदा ती स्टेज पार केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःलाच त्यात काही रस वाटेन असा होतो. आणि जर तुम्हाला त्यात रस वाटत नसेल तर मनाविरुद्ध बिलकुल करायचं नाही. गो ॲज पर युअर माइंड. सत्याचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेऊन या अज्ञानाचा समूळ उच्छेद न केल्यास, ते उपटून न टाकल्यास शरीरात घुसलेल्या काट्याप्रमाणे ते कायम टोचत राहते. चुकीचा दृष्टिकोन. आता पुढचा टॉपिक, चुकीचा दृष्टिकोन. चुकीच्या दृष्टिकोनामुळे चुकीचे निष्कर्ष निघतात. दृष्टिकोन चुकीचा असेल तर निष्कर्ष चुकीचेच निघणार. एकमेव द्वितीय असे परिपूर्ण ईश्वरी सत्य त्याच्या कोणत्याही एखाद्या बाह्य आविष्कारासाठीच अस्तित्वात आहे असे मानणे व त्या दृष्टिकोनातून सत्याकडे पाहणे बरोबर नाही. ईश्वरी सत्य जे आहे ते आकारहीन आहे. त्याला काही आकार नाही, रूप नाही, रंग नाही. तो अमर्याद आहे. ते दृश्य नाही, ते अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणून त्याला ईश्वरी साक्षात्कार, गॉड रिअलायझेशन म्हटले. ईश्वर दर्शन हा शब्द नाहीये कुठेही. त्या दृष्टिकोनातून म्हणजे ईश्वरी सत्य हे बाह्य आविष्कारासाठीच अस्तित्वात आहे असं मानणं आणि त्या दृष्टीने ईश्वराकडे म्हणजे सत्याकडे पाहणे बरोबर नाही. उलट प्रत्येक बाह्य आविष्कार हा सत्यासाठी अस्तित्वात आलेला आहे.
असे समजणे जास्त उचित ठरेल. याचा अर्थ आता मग ते फूल असू दे, झाड असू दे, प्राणी असू दे, मनुष्य असू दे, म्हणजे त्या ईश्वराचा तो एक आविष्कार आहे, स्वतःच तो ईश्वर त्या रूपात आहे असा अर्थ घ्यायला पाहिजे. याचा अर्थ असा की सत्याचे यथार्थ आकलन होण्यासाठी, म्हणजे सत्य समजण्यासाठी, म्हणजे ईश्वर खऱ्या अर्थाने समजण्यासाठी, त्याचे मोल कळण्यासाठी, त्याचं महत्व समजण्यासाठी अहंकेंद्रित अहंकारी दृष्टिकोनाचा त्याग केला पाहिजे. खुदी को मिटाओ तब खुदा मिलेगा. अहंकारी अहंकेंद्रित मन, मी हा मी गेला पाहिजे. आणि तो मी घालवण्याची आतापासून हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीच, जिथे मी हे केलं, मी, काही लोकांचं तुम्ही फार काही नाही लक्ष देऊन ऐका बोलणं, त्यात इतक्या वेळा मी असतो. मी भाषण केलं, मी अमुक केलं, मी गाणं गायलं, मी तमुक केलं, मी सांगितलं, मी, खूप मी होऊन जातो. अगदी व्यवहारात सुद्धा हा मी हळूहळू टाळायचा प्रयत्न करायलाच पाहिजे आणि त्याच्यापासून सुटकारा मिळवायलाच पाहिजे. तो सहज साध्य नसतो, पण अशक्य नसतो. ईश्वर हा कोणत्याही एखाद्या गोष्टीसाठी आणि धर्मासाठी नाही, तर सर्व गोष्टी आणि सर्व धर्म ईश्वरासाठी आहे. तो कोणत्याही धर्मासाठी नाही. जर एखादा म्हणत असेल की नाही मुस्लिमांचाच फक्त ईश्वर आहे, नाही. ख्रिश्चन म्हणतील की केवळ आमचाच गॉड आहे, नाही. कोणाही एका केवळ धर्मासाठी, व्यक्तीसाठी ईश्वर नाहीये, तर सगळे धर्म आणि सगळ्या गोष्टी त्या ईश्वरासाठी आहेत, त्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी आहे. पुढचं सेईंग, मर्यादित मनाची कल्पना सृष्टी. आपल्या सवयी, वृत्ती आणि संस्कार यांच्या दडपणामुळे त्यांना अनुसरून वागणारे मन स्वतःला बंधनकारक ठरणारे असे एक काल्पनिक खोटे विश्व निर्माण करते. त्यात रममाण होऊन नंतर अडकून पडते आणि शेवटी त्यालाच सत्याचा मुखवटा चढवते. हे सगळं विश्व खरं नाहीये. लोक म्हणतात डोळ्याला दिसतं, कानाला ऐकू येतं, स्पर्श होतो आणि खरं नाही म्हणतात. खरे ते तर स्वप्नात पण होतं. मग स्वप्न खरं असतं का? हे विश्व एक स्वप्न आहे. पण हे अनुभवायला कधी मिळणार? जेव्हा ईश्वर साक्षात्कार होईल, जेव्हा ह्या अज्ञानाच्या, जसं बाबा सांगतात आय हॅव कम टू अवेकन, जेव्हा आम्ही ह्या झोपेतून जाग होऊ, तेव्हा आम्हाला कळेल की अरे हे स्वप्न होतं. तोपर्यंत कळणार नाही. तोपर्यंत आपण काय करतो? आपल्या मनाच्या द्वारे आपण आपली एक खोटी सृष्टी निर्माण करतो आणि त्या खोट्या सृष्टीत सगळे असतात. शहरं असतात, गावं असतात, खेडी असतात, प्राणी असतात, माणसं असतात, वैरी असतात, मित्र असतात, नातेवाईक असतात, सगळं काही असतं. पण हे सगळा खेळ कोणाचा असतो? कल्पनेचा खेळ आहे. हे जर खरं असतं, घडीभर अशा पद्धतीने विचार करा, हे सगळं जर खरं असतं तर मग हे झोपेत पण सगळं असायला पाहिजे होतं, बरोबर? पण काय होतं, जेव्हा आम्ही गाढ झोपी जागतो, म्हणजे परात्पर परब्रह्म अवस्थेला, आपल्यातला हा परमात्मा म्हणजे आपण परमात्मा आहोत, आणि परात्पर परब्रह्म अवस्थेला आपण झोपतो तेव्हा जातो, म्हणजे आपल्या मूळ स्थितीला जातो. तेव्हा ही सगळी विश्व सृष्टी अगदी गाढ झोप, यातलं काहीही शिल्लक राहतं? कुठले आवाज येत नाही, कुठले गंध येत नाही, कुठला स्पर्श जाणवत नाही, काहीही शिल्लक, डोळ्याला काही दिसत नाही. हे जर खरं असतं तर गाढ झोपेत शिल्लक राहिलं असतं, पण हे खरं नाही. आणि हे खरं नाही, हेच वास्तव आहे. पण आमचं मन कल्पनेत रमलेलं आहे. जसं स्वप्नात आपण रमतो आणि झोपेतून जाग झाल्यावरच कळतं हे स्वप्न आहे, तसं ह्या जीवनाच्या प्रवासाच्या सगळे संस्कार संपून जेव्हा आपण जागे होऊ, आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन, ते आम्हाला जाग करण्यासाठी आलेले आहे. ती जागृती जेव्हा येईल तेव्हा कळेल की अरे हे खरंच आहे, हे स्वप्नच होतं.
मी ईश्वर होतो, मी ईश्वर आहे आणि ईश्वर राहणार, ही सत्याची जाणीव तेव्हा होते. आणि तेव्हा उमगतं की हा सगळा कल्पनेचा खेळ होता. पण ही कल्पना कुठून येते? मनातून येते. म्हणजे हा सगळा खेळ कोणाचा आहे? मनाचा खेळ आहे. म्हणून ही सृष्टी, हा जन्म, हे सगळा मनापासून मनापर्यंतचा खेळ आहे, दुसरं काही नाही. पहिली इच्छा उत्पन्न कुठे झाली? स्वतःला जाणून घ्यायची, कोहम मनात. आणि शेवटी कधी मन गेल्यावर कळतं सोहमचा, त्या कोहमचं उत्तर सोहम. ते कधी मिळतं? मन गेल्यावर. मनाचा नाश झाल्यावर कळतं अरे मी तर तो ईश्वर होतो, आहे आणि राहणार. म्हणजे कोहमचं उत्तर सोहम आहे हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजे सगळा खेळ मनापासून मनापर्यंतचा आहे, दुसरं काहीही नाही. म्हणजे सगळा खेळ कोणाचा आहे? मनाचा आहे. म्हणूनच मेहेर बाबांनी मनोनाश पर्व जगले सगळ्यांसाठी. आणि ते मनोनाश पर्व किती महत्वाचं आहे ते आता कळेल की हे मन गेलं पाहिजे. कारण हा मन जो आहे तेच कारण आहे सगळ्याचं. तोच कल्पना करतो, तोच ही सृष्टी निर्माण करतो, तोच हा सगळा खेळ उभा करतो. ते मन गेलं की झोपेतून जाग होणार, जागृती येणार आणि मग आपल्याला सत्याची जाणीव येणार. कधी? मनाचा नाश झाल्यावर. म्हणजे हे मनच आहे जे स्वतःला बंधनात टाकतं, काल्पनिक खोटं विश्व निर्माण करतं आणि त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो युगानुयुगे. एक पल नाही, युगानुयुगे त्यात आपण अडकून पडतो आणि त्या सत्यालाच आपण मुखवटा चढवतो, वेगवेगळे मुखवटे आपण चढवतो. या मनोविश्वाचे मूळ स्वरूपच बेगडी असल्याने, म्हणजे खोटे असल्याने, मन मात्र शेवटपर्यंत स्वतःचीच फसवणूक करीत राहतं, स्वतःची फसवणूक करतात. ती लहान मुलं बघा खेळताना, अगदी तुम्ही बघा एखादं खेळकर मूल असेल, इतका त्याची कल्पना शक्ती दांडगी असते, कल्पनेने तो काय काय साम्राज्य उभे करतो, त्याच्यात इतका रममाण होऊन जातो आणि झोपेतही त्याला त्याची स्वप्न पडतात आणि त्याच्या कल्पना विश्वात तो एक पूर्ण ते अव्हेंजर्स नि काय जे काय तो बघेल त्यातनं त्याच्या कल्पनेला वाव अधून फुटतो आणि मग तो खोटं त्याचं विश्व तयार होतो. त्या सगळ्या गोष्टी कल्पनेतल्या त्याला खऱ्या वाटायला लागतात. ही गाडी कधी उडेल, मी इतक्या लोकांचा मारून टाकेल, मी एवढ्या ताकदवान आहे, हे सगळं कसं असतं? त्याचा खेळ जसं आपल्याला कल्पना वाटते, पोरकटपणा वाटतो, खेळ वाटतो, तसंच आपलं जीवन हा ईश्वरासाठी खेळ आहे, पोरकटपणा आहे, अज्ञान आहे. मूलतः अविभाज्य असणाऱ्या सत्याचे मन विभाग पाडित असते. सत्य अविभाज्य आहे, त्याचे तुकडे होत नाही, ते कधी नष्ट होत नाही. ते अविभाज्य आहे, शाश्वत आहे, अमर्याद आहे, ते नश्वर नाही. नष्ट होणाऱ्या बाह्य रूपांनाच ते मन चिकटून राहते. बंधनकारक ठरणारी कृत्य आचरणात आणि फालतू गोष्टीत पराक्रम गाजवण्यात ते धन्यता मानत असते. अगदी किवकार अशी वाटते. कुणाला कशाचं मारण्याला लसणाचं, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. तटस्थ होऊन मजा गंमत बघत राहा. कुणाला पानाची टपरी टाकली म्हणून आनंद होतो, कुणाला इंडस्ट्री टाकली म्हणून आनंद होतो, कुणाला PhD केली म्हणून आनंद होतो, कुणाला काही पद मिळालं म्हणून आनंद होतो. प्रत्येक जण कशाना कसल्या ह्या बेगडी आनंदात रममाण झालेला आहे, मशगूल झालेला आहे. आणि असं सगळं मिळवण्यासाठी धाव आयुष्यभर लह्या करत तो धावत असतो, एक ना अनेक गोष्टी मिळवण्यासाठी. असे काही ब्लेस सोल असतात, त्यांचे कुठलेही स्वप्न नसतात, त्यांच्या कुठल्याही आशा नसतात, त्यांना काहीही नको असतं. जसं जीवन येतं तसं ते जगतात, नदीच्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे सहज जीवन चाललेलं असतं. आणि मग तो विचार करायला लागतो की मला काहीच इच्छा आकांक्षा कशा नाहीयेत, मला कुठली स्वप्न कशी नाहीयेत, ही चूक आहे का, एम आय ॲबनॉर्मल? आणि मग त्या व्यक्तीला बाकी लोक ॲबनॉर्मल असं ठरवायला लागतात. या जीवनाच्या दृष्टीने ॲबनॉर्मल आहे, पण वास्तविक दॅट इज द ब्लेस सोल.
हा असा सोल जो आहे की ज्याला काहीही नाहीये, त्याला काही नको असतं, त्याला कुठे थांबायचं कळलेलं असतं, काय जरुरी आहे कळलेलं असतं, आणि कशापासून सतत त्याचा सतत झगडा चालू असतो, प्रयत्न चालू असतो. कशासाठी? त्याला स्वतःतल्या सतत उणीवा दिसतात. काय कमी आहे ते पूर्णत्व मिळवण्यासाठी, ती छत्री संस्कारांची बाजूला करण्यासाठी अजून काय करावं लागेल, अजून काय करणं आवश्यक आहे, अशा दृष्टीने तो आत्मा तिथे प्रयत्न करायला लागतो. ती खरी वाटचाल. अदरवाईज ह्या ज्या भ्रामक गोष्टींच्या जाळ्यात मनुष्य इतका अडकतो आणि त्याच्या मागे इतका जीव टाकून प्रयत्न कशा ना कशाचे करत राहतो, काय गरज आहे? अगदी मीठ भाकरी खाऊन सुद्धा माणूस तितका समाधानी आणि आनंदी राहू शकतो. आणि पंचपक्वान्न घ्यायची ताकद असूनही खाऊ न शकणारे लोकही तुम्ही बघत असाल, कारण ते सगळं बेगडी आहे, खरं नाहीये. म्हणजेच नष्ट होणारं जे आहे त्याच्या मागे धावायचं नाही. जे नष्ट न होणारं काय आहे? ईश्वरत्व आहे. तुम्हाला व्हायचंच ना, आकांक्षा ठेवायची, मोठी आकांक्षा ठेवायची, मोठी स्वप्न बघायची, तर ईश्वर बनण्याची स्वप्न बघा, ईश्वर होण्याची आकांक्षा ठेवा. बंधनकारक ठरणारी कृत्य आचरणात आणि फालतू गोष्टीत पराक्रम, ह्या सगळ्या फालतू गोष्टीत पराक्रम गाजवण्यात ते धन्यता मानत असतात. त्यांना वाटतं, अरे बापरे, मी काय अचीव केलं. काही लोक असतात, अरे मी 4 बंगले घेतले, 2 गाड्या घेतल्या, ह्या त्यात मजाच वाटतच नाही. आणि जर एखाद्याने सांगितलं की मला आज हुमा गझल एक छान कळली, मला ती फार आवडली, मी आज त्याला कंपोज केलं, तर आपल्या मनाला आनंद वाटतो. एखाद्याने सांगितलं की नाही, माझ्यात ही कमी आहे आणि ती कमी करण्याचा, त्याच्यावर मात करण्याचा मी असा प्रयत्न करतो, तर ती खरी अचीवमेंटच्या दृष्टीने कुठेतरी थोडीशी होऊ शकेल उपलब्धी. एक प्रकारच्या रीतेपणात ते आपली सुखदुःखे भोगत असल्याने खरे समाधान आणि खरे ज्ञान यांना ते भोगते. कधीच त्यांना खरं समाधान लाभत नाही. एखाद्या गोष्टीसाठी खूप त्यांनी प्रयत्न करायचा, ती गोष्ट मिळेपर्यंत इतका वेळ गेलेला असतो की त्याचं मोल कमी झालेलं असतं, किंवा जेव्हा खरीच ती गोष्ट मिळते तेव्हा त्याला तितकं समाधान त्यात मिळतच नाही. हे बेगडी आनंद, हा खोटा आनंद, हे खोटं समाधान. म्हणजे खरं समाधान, खरा आनंद, याला ते मुक्त. भ्रमरहित होऊन, हा जो भ्रम आहे की हे जीवन, त्याच्याबद्दलचा भ्रमरहित होऊन शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण असणारे पवित्र जीवन आचरावयाचा एकमेव मार्ग म्हणजे अहम मनाची सांस्कारिक घडण ओळखून मनाला विकृत करणाऱ्या तिच्या दडपणातून मुक्त होणे हेच आहे. भ्रमरहित व्हायचं म्हणजे हा भास जे आहे तो टाकून द्यायचा. केवढी मोठी गोष्ट आहे. ज्ञानाने परिपूर्ण असणारे पवित्र जीवन आचरणे. बाबांनी सांगितलं हाऊ शुड बी द बाबाज लवर. तर बाबांनी सांगितलं इमानदार असावा, सचोटीने वागणारा असावा, शुद्ध पवित्र सचिरभूत जीवन त्याने जगावं, इतरांची सेवा करावी, इतरांची मदत करावी आणि माझ्यावर प्रेम करावं. हा म्हणजे बाबांचा प्रेमी. हे बाबांनी सांगितलेलं आहे. आता ज्ञान कधी मिळतं? 7व्या भूमिकेत मिळतं. तर असं ज्ञानाने परिपूर्ण असणार ते ज्ञान थोडासा त्याचे थेंब ह्या वाचनातून पण मिळू शकतात. आता ज्ञान इथे कोणतं आहे? हे पुस्तकी ज्ञानाबद्दल बाबा बोलत नाही. ज्ञान हे की तो आणि मी वेगळे नाही, एकच आहे. त्याला गरज असताना मी स्वतःला कष्ट सोसूनही त्या आत्म्याची मदत केली पाहिजे, कारण त्याच्यात सुद्धा परमात्मा आहे, मी सुद्धा परमात्मा आहे. तो आणि मी वेगळा नाही, तो त्रासात आहे, दुःखात आहे, तर मी त्याची मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. हे ज्ञान. अशा प्रकारचं जो निस्वार्थ भावनेने मदत करेल, अशा प्रकारचं पवित्र जीवन जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ही जे अहम मनाची घडण आहे, सेपरेटिव्हनेस आहे, वेगळेपणाचा अज्ञान आहे, ते दूर केलं पाहिजे.
ती विकृती आहे, मनाला विकृत करणार आहे. ते जे अहंकाराचं दडपण आहे त्याच्यातून स्वतःला मुक्त केलं पाहिजे. ते मुक्त झालं म्हणजेच अनंत ज्ञानाची, खऱ्या ज्ञानाची प्राप्ती. पुढे जखडून टाकणारा भूतकाल. मानव कालप्रवाहाच्या ओघात सापडला असून त्यातून त्याची सुटका होत नाही. भूतकालाचे म्हणजे भूतकालातील संस्कारांचे दडपून टाकणारे ओझे त्याला एकदा एका प्रकारे तर दुसऱ्या वेळी दुसऱ्या प्रकारे वागावयास पाडते. आपण फ्री नाहीये, फ्री विल नाहीये, आपले फ्री विल नाहीये. जे काही आपण मागे करून ठेवलंय त्यामुळे जे काही संस्कार निर्माण झाले त्या संस्कारांच्या मुळे ते आपल्याला एक प्रकारे धक्का मारत असतात, पुश करतात, प्रवृत्त करतात. अशा प्रकारे ह्या युगानुयुगापासून संस्कारांचे ढीग रचत आल्यामुळे त्या सगळं दडपून टाकणारं ओझं संस्कारांचं आहे. आणि ते ओझं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वागायला लावतं. भूतकाल अस्तित्वातील निरनिराळ्या जगतांवर आपला ठसा उमटवून शिवाय वर्तमान काळ घडवणारा एक घटक म्हणून कायम शिल्लक राहतो. स्वतः आपण ते सगळे संस्कार कधीही नष्ट करू शकत नाही. ते कायम काही ना काही थोड्या रेषा त्याच्या शिल्लक राहतात. त्यामुळे वर्तमानाचा विचार करताना भूतकालही लक्षात घ्यावा लागतो. भूतकालातील म्हणजे आधी होऊन गेलेले जन्म, आधी होऊन गेलेली अनेक रूप, ते आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मेहर बाबांनी सगळ्यांना आपल्याला ते रहस्य सांगून ठेवले की अगदी वेगवेगळ्या वायूंपासून कसा आपला प्रवास झालेला आहे, परमात्म्यापासून जीवात्मा वेगळा होऊन त्या जीवात्म्याचा प्रवास कसा झालेला. म्हणजे एक आता तुम्ही बघितलं असेल, आम्ही हमीरपूरला पीसी निगमांनी झाड दाखवलं, ती काही हजार वर्ष जुनं कल्पवृक्ष आहे म्हणे. तिचं एकेका झाडाचं आयुष्य इतकं कित्येक हजारो वर्ष म्हणजे युगानुयुगे. जर एका स्पेसिस मध्ये इतकी युग, दगडाचं पहा, धातूचं पहा, म्हणजे किती युग तो धातू असेल, किती कालचक्र तो दगड म्हणून असेल, हो की नाही. असं किती युगांपासून आपला हा प्रवास चालू आहे. म्हणजे केवढा मोठा भूतकाळ आहे आपल्याला, आपण केवढ्या लांबचं अंतर चालून आलेलो आहे. अशा प्रकारे तो जो भूतकाल आहे तो सतत काही ना काही मागे ठेवत जातो, म्हणजेच ते संस्कार. त्यामुळे वर्तमानाचा विचार करतानाही भूतकालही लक्षात घ्यावा लागतो. भूतकालातील म्हणजे होऊन गेलेल्या कालातील संचितांपैकी ते साचलेले संस्कार दूरगामी परिणाम घडवून आणणाऱ्या गोष्टी म्हणजे पुढेपर्यंत मनात पक्केपणे रुतून बसलेल्या स्मृती आणि सवयी होत. त्या मनात रुतलेल्या आहेत. मागच्या जन्माच्या आठवणी आपल्याला आठवत नाही, कारण त्या आठवणी ह्या बुद्धीत असतात आणि बुद्धी हा स्थूल देहाचा भाग आहे. त्यामुळे स्थूल देहाबरोबर बुद्धी नष्ट होते म्हणून आठवणी राहत नाही, पण त्याच्या स्मृती मनावर आणि त्या सवयी मनावर बिंबलेल्या पक्क्या राहतात. या स्मृती आणि सवयी मनाच्या उत्क्रांती कालातील अनुभवांचे पत्ते होत. हा जो उत्क्रांती काल आहे दगडापासून मनुष्य योनीपर्यंतचा, त्यांची ही पिलावळ आहे. हे मनावरचे ठसे म्हणजे प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दातून, प्रत्येक वाक्यातून, प्रत्येक विचारातून ते ठसे ठसाठस, प्रत्येक श्वासोश्वास जसं चालू असतो तसं हे संस्कारांचं मनावरती ठसे उमटवणं नॉनस्टॉप चालू असतं. त्यातून सुटण्याचा प्रॅक्टिकली एकच मार्ग म्हणजे सतत त्याचं स्मरण करणं, त्याची आठवण करणं, त्याच्या संबंधी विचार करणं, श्वासागणिक त्याचं नाव घेणं. म्हणजे पहिले संस्कार दुबळे होतात, नवीन संस्कार कमी निर्माण होतात किंवा नष्ट होतात किंवा निर्माण होत नाही. व्यक्तीच्या आणि मानव जातीच्या पुरातन भूतकालाने निर्माण केलेल्या बंधनांचे स्वरूप कसेही व त्यांचा जोर कितीही असो, त्यांना तोंड दिलेच पाहिजे. कसंही स्वरूप असो, किती संस्कार कसे असो, त्यांना फेस केल्याशिवाय तर पुढे जाऊ शकत नाही. परंतु ही बंधने वरवरची असतात, कारण सृष्टी निर्मितीच्या इतिहासातील आत्म्याच्या बाह्य आविष्कारांनाच फक्त त्यांचा उपसर्ग पोहोचतो
आत्म्याच्या मूल स्वरूपाला नाही. हे खूप छान आहे. ही जी बंधनं आहेत, हे जे ठसे आहेत, ते काय असतात? वरवरची बंधनं आहेत. आता वरवरची बंधनं का? या बंधनांनी हा स्थूल देह फक्त बांधलेला राहतो, आत्मा नाही. ते जे ठसे आहेत ते मना देहावर असतात, आत्म्यावर नसतात. आत्मा जसा होता तसाच आहे, तसाच राहणार. तो अविभाज्य आहे, अमर्याद आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अमर्याद आहे, शाश्वत आहे. हा सगळ्या मोठ्या भूतकालाचा आणि उत्क्रांतीच्या सगळ्या प्रवासाचा कुठलाही परिणाम आत्म्यावर होत नाही. ठसे जे असतात ते मनोदेहावर किंवा कारण देहावर किंवा मनावर असतात, आत्म्यावर नसतात. म्हणून हे परिणाम वरवरचे असतात. असा हा जो शब्द वापरलाय त्याला इतका मोठा खोल अर्थ आहे. वरवरचे ठसे का असतात? त्या ठशांनी केवळ स्थूल देह बांधलेला गेलेला आहे, आत्मा बांधला गेलेला नाही. आत्म्याच्या मूल स्वरूपाला काहीही त्यामुळे फरक पडत नाही. आत्म्याचे बंधन अधिकच दृढ करणारा भूतकालाचा आणखी एक अवशेष असतो, तो म्हणजे मानवी स्वभाव. हा मानवी मनात साठून राहिलेल्या सांस्कारिक ठशांनी आणि सवयींनी घडवला जात असतो आणि तो आत्म्याचे बंधन अधिक दृढ करू शकतो. आत्म्यावर ठसे पडत नाही तरी आत्मा या बंधनात त्या ठशांमुळे राहायला लागतं त्याला. आणि जो प्रत्येकाचा स्वभाव, आपल्याकडे म्हण आहे, स्वभावाला औषध नाही. इव्हन बाबांनी सांगितले की त्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे तोच शेवटी इव्हन सद्गुरू जरी झाला तरी त्याचा स्वभाव आधीच्या सारखाच राहतो. आणि म्हणून तर कुणी जलाली असतं, कुणी जमाली असतं. त्याला तो स्वभाव कसा ठरतो, इथे त्याचं उत्तर दिलेले. हे जे संस्कारांचे ठसे आहेत, सवयी आहेत, त्यातून स्वभाव घडवला जातो. एखाद्याचा स्वभावच असतो परोपकाराचा, तो अत्यंत चांगला गुण आहे. इतके तत्पर असतात, इतकं स्पॉन्टेनियसली ते मदत करतात की तिथे क्षणाचाही विलंब नसतो. तर हे जो स्वभाव आहे तो संस्कारांनी घडवलेला जातो. मनुष्याने कदाचित आपल्या प्राप्त परिस्थितीपासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास काही अंशी त्यात तो यशस्वी होऊ शकेल, परंतु आपल्या मनापासून दूर पळून जाणे त्याला कदापिही शक्य होणार नाही. आता एखाद्याची अवघड परिस्थिती असेल किंवा त्याला फार ईश्वरासाठी मन ओळखात असेल आणि संसारात राहून ईश्वर प्राप्ती हे अति कठीण काम त्याला साधत नसेल आणि त्यांनी संसार सोडून जरी तो हिमालयात गेला तरी त्याचं मन त्याच्याच बरोबर राहणार. त्या मनावर जे काही बंधनं आहेत, ठसे आहेत, ते त्याच्या सोबत राहणार. सगळं तो सोडून जाऊ शकतो, पळून जाऊ शकतो, ह्या दुनियेपासून पळून जाऊ शकतो, परंतु स्वतःच्या मनापासून कोणीही पळून जाऊ शकत नाही. मन हे मनुष्याचं आयुष्यभर आणि मृत्यूनंतरही पृथ्वीवर आणि स्वर्ग आणि नरकातही, स्वर्ग नरक अवस्थांमध्येही त्याचप्रमाणे कधीही न संपता एकामागून एक येणाऱ्या जन्मात पाठपुरावा करत असतं. हे मन जे आहे ते मोठं खतरनाक आहे. ते केवळ ह्या आयुष्यात आयुष्यभर ते मन त्याचा पाठपुरावा करतं. मग जे तसे कद्रू मन असेल, विशाल मन असेल, जे काही मन त्याचं आहे ते त्याचा आयुष्यभर पाठपुरावा करतं. केवळ आयुष्यभर नाही, तो मेल्यावरही स्वर्ग नरक अवस्थामध्येही ते मन त्याच्याच बरोबर राहतं. कारण मेल्यानंतर फक्त स्थूल शरीर संपतं, मन तसंच राहतं. म्हणजे हे मन कधीच त्याचा पाठपुरावा सोडत नाही. अनेक जन्मांपासून तेच मन त्याच्या सोबत तसंच राहतं. किती उत्क्रांतीच्या अवस्था गेल्या ते मन त्याच्या सोबतच आहे. किती जन्म झाले ते मन त्याच्या सोबतच आहे. स्वर्ग नरक अवस्थेतही ते मन त्याच्या सोबत आहे. मृत्यूनंतरही ते मन त्याचा पाठपुरावा सोडत नाही. म्हणजे हे मनाचा खेळ बघितला कसा आहे, मोहमयी, जादूमयी, व्यापक. सगळा खेळ मनापासून मनापर्यंत आहे आणि ते मन काही पाठपुरावा सोडत नाही. म्हणून मनोनाश पर्वाला महत्व आहे.
जीवात्म्याचा मन हा कधीही अंतर न देणारा सखा असून केवळ मुक्तीच्या वा साक्षात्काराच्या अवस्थेखेरीज तो केव्हाही नाहीसा होत नाही. म्हणून बाबांनी सांगितलं व्हॉट इज रिअल डेथ. हे मन जेव्हा मरतं किंवा नष्ट होतं दॅट इज रिअल डेथ. तो खरा मृत्यू जो एकदाच येतो. एकदाच खरा जन्म होतो जेव्हा हे मन जन्माला येतं. मी कोण म्हणून येतं, पोहम म्हणून येतं. म्हणून हा मन नाहीसं व्हायला पाहिजे. जेव्हा मन नाहीसं होतं तेव्हाच त्याला मुक्ती किंवा साक्षात्कार हे मिळतं. त्याखेरीज ते मन नाहीसं होत नाही. आध्यात्मिक दृष्ट्या पाहता मानवी मनाच्या विशिष्ट घडणीमुळे निर्माण होणारे संस्कार हे बाह्य परिस्थितीमुळे उत्पन्न होणाऱ्या संस्कारांपेक्षा कितीतरी पटीने अधिक बंधनकारक ठरतात. बाह्य परिस्थितीमुळे संस्कार होतात त्याही पेक्षा काही पटीने अधिक संस्कार मनामुळे निर्माण होतात. का? कारण विचार पहिल्यांदा मनात येतात, मग ते विचार कृतीत येतात किंवा शब्दात येतात. पण एकदा ते शब्दात किंवा कृतीत आले की त्यातनं अनेक संस्कार निर्माण होतात. आणि हेच कारण आहे की ज्यामुळे मेहर बाबा सांगतात की मनात विचार आले तर येऊ द्या, पण ते प्रत्यक्ष कृतीत उतरवू नका. हे बाबांनी वारंवार सांगितलेलं आहे. शब्द किंवा कृतीद्वारे ते प्रत्यक्ष कृतीत येऊ द्यायचे नाही. मनात येऊ द्या हे का सांगतात बाबा? कारण पूर्वीच्या ठशांमुळे ते विचार मनात येतात. ठशांमुळे विचार मनात आल्यामुळे तो संस्कार एक प्रकारे तिथे नष्ट होतो. तो तिथेच नष्ट झाला पाहिजे. तो जर परत कृतीत उतरवला तर त्याच्यातून निर्माण होणारा संस्कार पहिल्या संस्कारापेक्षा अधिक जास्त प्रबळ होतो. ही लिंक बाबांनी सांगून ठेवलेली आहे. म्हणून ते कितीतरी पटीने अधिक बंधनकारक ठरतात. दोन्ही प्रकारची संस्कार बंधने म्हणजे भूतकालाचेच शिल्लक राहिलेले अवशेष होत, म्हणजेच संस्कार होत. वर्तमान म्हणून भूतकालाची भूत आहेत. जे काही आज होतंय हे सगळी प्रत्येकाच्या, तुमच्या, माझ्या, प्रत्येकाच्या. मी सांगते म्हणजे मी काही याला अपवाद नाही असं कृपा करून कुणीही समजू नये. सांगणारा, वाचणारा, शिकवणारा, भाषण करणारा म्हणजे ईश्वर नव्हे, महान नव्हे. बाबा सांगतात देर आर मेनी टीचर्स अँड प्रीचर्स. त्यांची कमी नाही आहे जगामध्ये. त्यालाही त्याच्या शॉर्टकमिंग्स आहेत. तोही आपल्यासारखा हाडामासाचा मातीचाच माणूस असतो, हे कधीही विसरू नये. त्याच्यात ही कमी आहे म्हणजे मी ईश्वराकडे जाणं सोडेल असा कधीही विचार चुकीचा, तो आपला आत्मघात करणारा विचार असेल. त्याला कधी महत्व देऊ नये. महत्व फक्त ईश्वर, मोठेपणा मेहर बाबा, फोकस त्यांच्यावर राहायला पाहिजे. ही भूतकालाची भूत म्हणजे संस्कार वर्तमानातील अनुभवांचा आणि भविष्य कालातील संभाव्य घटनांचा खडतर मार्ग ती संस्कार बंधने आखून देतात. हे आज जे काही अनुभव आपल्याला बरे वाईट येतात हे आपण केलेले काम आहेत. म्हणून ते पांडुरंग शास्त्री आठवलेंवाल्यांचं एक सुंदर वाक्य आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. दुसरं काय, जे काय आज तुमचं सुख दुःख आहे, काही रडगाणं गाण्याची गरज नाही. आपण स्वतःच त्याचे करते करवते आहोत. आपण जे काही मागे पेरून ठेवलंय ते आज उगवते. आपण दुसऱ्या कुणालाही त्यासाठी कधीही दोष देऊ नये. आपलं भविष्य आज आपण घडवतोय तेव्हा ते कसं घडवायचं हे त्या वाचनातून कळते. आता पूर्वी जे केलंय ते आज आपण भोगतोय किंवा उपभोगतोय. भोगतोय किंवा उपभोगतोय ते पूर्वी झालेलं, त्याला आपण बदलू शकत नाही. पण भविष्याला आज आपण थोडंफार बदलणं आपल्या हातात आहे. आणि म्हणून मेहर बाबा सांगतात की तुमच्या हातातच तुमचं भविष्य आहे. हेही बाबांनी सांगितलं. यू कॅन चेंज इट, नाऊ यू कॅन रेक्टिफाय इट. आपण इथे आज थांबूया कारण 1 मिनिट राहिलाय प्रार्थनेला. आणि प्रार्थना आज निलिमा ताई तुम्ही तयार राहा. व्हिडिओ चालू करा तुमचा. थँक्यू. एक जण प्रार्थना म्हणा. थँक्यू बाबा आणि थँक्यू ऑल ऑफ यू. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. हे परवरदिगार,
सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादी व अनंत आहेस. तू अद्वैती व तुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविर्भाज्य आहेस. दिव्य दृष्टी शिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस. तसेच तू सर्व ठिकाणांच्या व सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकात आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेल्या तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदी पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म परब्रह्म आहेस. आहेस. तू अल्लाह, इलाही, इलाही, यजदान, यजदान, अहुरमज्द अहुरमज्द व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव इज्जत अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दया सागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचारांबद्दल व कामुक कृत्यांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच प्रत्येक खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे, तुझ्यावरील आमचे प्रेम विगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठीही आम्हास तू सहाय्य कर. अवतार अवतार मेहर बाबा की जय. प्रेमावतार मेहर बाबा की जय. मौनावतार मेहर बाबा. जिथे कल्पना शब्द न जाती, ऐसे अपरंपार नेती म्हणून वेद लिखतले, महिमा तुझा
आरती तुमची केली, मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली, मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. धूप जाळुनी दीप लावणी, पुष्पे अर्पुनी, ओ देवा पुष्पे अर्पुनी. मोठे पण कामजला तुमचे, तुम्हा देऊनी. हो मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली, मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. तुम्हीच कारक, तुम्हीच तारक, आदि तुम्ही अंती. ओ देवा आदि तुम्ही अंती. तुमच्या समो तुम्हीच देवा, दुसरी नव्हती. ओ मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली, मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. तुमची माया सर्व चराचर छाया ही तुमची. ओ देवा छाया ही तुमची. अनंत तुम्ही थोर विनकडे, वर्णाली कैसी. मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली, मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. माझा मजला ठावत महिमा, सांगू तव कैसा. हो महिमा सांगू तव कैसा. अनपणी मी गातो भजतो माझा भाव असा. मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली, मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. कृपावंत तुझी असीम तुम्हा, काय कुणी द्यावे. हो देवा काय कुणी द्यावे. एक मागणे स्वर्ण तुझे, नित तव भक्त व्हावे. ओ मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली, मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली, मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, प्रियतम मेहर प्रभू की जय. खूप छान, थँक्यू. जरा आईंना पण दाखवा आणि मुलीला पण. आणि वैशाली आहे. जय बाबा. थँक्यू थँक्यू. जय बाबा. छान गायले, छान बेटा छान. जय बाबा. जय बाबा. वैशाली आरती म्हणाली एक. वैशाली मिस्त्री आपल्या. हो ताई. हा थँक्यू. जय येस, बाबा. जय बाबा ताई म्हणते.
तोरी हे जगदूता मेरे मन आरती स्वीकारो मेरे आरती स्वीकारो ओ धूप दीप चंदन चरण तुम्हरा काहे असं का होतं? मेरे मन आरती स्वीकारो मेरे आरती स्वीकारो ओ सकल निधि तुम सब हे सत्य ओ मेरे मन आरती स्वीकारो मेरे आरती स्वीकारो ओ सकल चरा तुम्हारा मेरे मन आरती स्वीकारो मेरे आरती स्वीकारो ओ अपने जो कुछ गुण हो मेरे मन आरती स्वीकारो मेरे आरती स्वीकारो ओ श्रीमान क्या भीख जनों नित्य तुम मेरे मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो ओ हे जगदू मेरे मन आरती स्वीकारो मेरे आरती स्वीकारो अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. थँक्यू जय बाबा वैशाली. जय जय बाबा जय बाबा जय जय बाबा. जय सगळे लोक आता माईक ऑडिओ व्हिडिओ ओपन करून बाबांचे जयकार एकत्र करूया जोरदार.
अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की अवतार जय। मेहर बाबा की जय। जय बाबा, जय जय बाबा, बाबा, जय बाबा। जय बाबा पालवे जय ताई बाबा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा आंटी, जय बाबा. जय बाबा, जय बाबा बेटा, थँक्यू. जय बाबा, जय बाबा. जय बाबा. निलिमा, तुझी मुलगी खूपच सुंदर म्हटली ग तुम्ही प्रार्थना आरती. पुढे निलिमा लेफ्ट झाली का? जय बाबा, जय बाबा, जय बाबा, सगळ्यांना जय बाबा. जय बाबा जय बाबा, जय बाबा ताई, जय बाबा. जय बाबा. जय अवतार बाबा सगळे की जय जय. बाबा जय बाबा करायचे. जय बाबा, सुरेखाताई जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. नम्रता झोपली काय? हा झोपली. नंतर सांगा उठल्यावर जय बाबा केला म्हणून. झोपूनच नम्रताला नाही, नका उठू, नका उठू. आज काकू नाहीत काय? नाही मी थोडं बाहेर आलोय म्हणून. बरं, जय बाबा सांगा. जय बाबा हा सांगेल आई. हो. आता आपल्याला आणखीन एक महत्वाचं ठरवायचंय. जय बाबा, एक मिनिट रेकॉर्डिंग बंद करूया.